नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सदाशिव पाटील, तालुका कृषी अधिकारी हातगाव। यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान जे आहे थोडंसं आकडेवारी जर बघितली तर यावर्षी थोडंसं कमी पाऊसमान राहणार आहे। त्या धर्तीवर यावर्षी कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत मोहिमा सुरू आहेत। त्यामध्ये आमच्या मार्फत जे एल निनो संदर्भाचे संदेश आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे बीज लागवड करायची आहे, म्हणजे घरचं जे बियाणं वापरण्यास असो किंवा आपण विकत घेतलेलं असो, त्याची उगवण क्षमता तपासूनच बीज तपासणीसाठी त्याची प्रात्यक्षिक सुरू आहेत। त्याचबरोबर बियाण्यामध्ये बीज प्रक्रिया जे आपण जसं बाळाला आपल्याला डोसची गरज आहे त्याप्रमाणे जर बीज प्रक्रिया जर केली तर त्यामार्फत आपल्याला ते पण करता येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी पेरणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बीपीएफ किंवा टोकन यंत्र किंवा बेडवर याची लागवड करायची आहे, म्हणजे जे एल निनोचा जे प्रभाव आहे त्याचा आपल्याला प्रभाव कमी करता येईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सद्यस्थितीमध्ये जे वादळी पाऊस सुरू आहे त्याला मान्सून न समजता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। जोपर्यंत आपलं पाऊस जे पान जे आहे जे 80 ते 100 mm पर्यंत पडणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन मी कृषी विभागातर्फे आपल्याला करतो। शेतकऱ्यांना एक असं आव्हान राहील, यावर्षी थोडासा पाऊसमान कमी असल्यामुळं जे खास करून आपल्याकडं सोयाबीन हे पीक आहे तर त्याच्यासाठी जे कमी कालावधीचे जे पीक आहे व्हरायटी आहेत त्याचा वापर करावा। खास करून जे फुले संगम किंवा इतर जे जास्त कालावधीचे पीक आहे म्हणजे व्हरायटी आहे ते व्हरायटी घेऊन नये। बाकीचे जे आपले 9305 असू द्या, 725 असू द्या किंवा इतर जे कमी कालावधीचे आहेत ते वाण घ्यायला काही हरकत नाही। आणि शेतकऱ्यांनी दुकानामध्ये खरेदी करताना पक्की पावती घेऊन त्याप्रमाणेच खरेदी करावी। आणि जर काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे आपण या संदर्भात तक्रार आपण देऊ शकता। आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पण देऊ शकता किंवा राज्याचा एक टोल फ्री नंबर पण आहे, तो नंबर आपल्याला हे करता।